साहेब माझी बुकिंग चालू आहे. माझी बुकिंग होते. मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहिलो, तुम्ही मशीन हिसकावून घेतली माझ्या हातून. हा, मी तुम्हाला सर्व प्रवाशांना देखता विनंती करून राहिलो की बुकिंग चालू आहे. माझं एकच म्हणणं आहे, बुकिंग पैसे कोणाकडून घेतले आणि तिकीट नाही दिली एवढं सांग. साहेब बुकिंग चालू आहे. शोधून देतो ते लोक तुमच्या गाडीत. साहेब बुकिंग चालू आहे माझी. बुकिंग होऊ द्या, मग तुम्हाला नंतर मी तुम्ही गाडी चेक करा. लोणार पासून तुझा बुकिंग साहेब गाडी भरपूर पॅक होती की भरपूर लोक उतरले. 69 प्रवासी आहे, काही जास्त प्रवासी नाही तुझ्या गाडी. ठीक आहे, आता मोबाईल बंद कर. हा, कर. नाही, चालू राहू द्या ना साहेब. कशाला चालू राहू मोबाईल राहू द्या नाही, ना. नाही. आता तुम्ही चालू, तुमचा मोबाईल चालू बंद कर. आहे की नाही? नाही नाही, आता नाही, चालू मोबाईल द्या. बंद कर. नाही, मी विनंती करतो साहेब, माझी नाही, बुकिंग आम्ही चालू विनंती आहे. करतो. माझी बुकिंग आता चालू आहे. आता नाही हे एसटीचं रापाचं काम राहील. रापाच्या कामात मोबाईल चालू पाहिजे नाही. आता साहेब, यानंतर पहिले मोबाईल रापाचं तुम्ही काम. चालू केला. हा, तुम्ही घे. शूटिंग पहिले चालू केली. कशासाठी तू खोटा नाही बोलला पाहिजे म्हणून. हो, तर मग माझी कारण बुकिंग की चालू आहे. खोटं बोलशील मी ना. ते सांगून राहिलो, गाडीतले प्रवासी ते सांगतात की बुकिंग चालू आहे. आमच्या तपासणीत तुला लोकांकडून पैसे घेतलेले आहे आणि नाही, त्यांना अजिबात तिकीट दिलेली नाही. अजिबात आहे. नाही साहेब, बुकिंग चालू आहे माझी. हा, मी ते हा, दाखवून माझी देतो बुकिंग अनकम्प्लीट आहे. माझी बुकिंग हा, होऊ घे. द्या. बुकिंग बंद ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्शन रिपोर्ट एसटीच्या काढला कामामध्ये बसमध्ये मोबाईल चढले. चालू नाही पाहिजे, आता बंद कर. नाही साहेब, बंद चालू कर, राहू द्या ना. नाही, तुम्ही मोबाईल चालू ठेवला ना पहिले. पहिले साहेब, ना दुसरे नाही राहत नाही याच्यामध्ये. बंद कर. जे नाही सांगितलं ते नाही चालू करायचं. ठेवा साहेब. जे मोबाईल सांगितलं ते करायचं. कारण की तू पैसे घेतलेले आहे. नाही मग पूर्ण व्हिडिओ साहेब, शूटिंग मध्ये तुम्ही तुझी- मला बरं, आता आत्महत्येस व्हिडिओ प्रवृत्त- शूटिंग मध्ये तुझी केस होईल. हा, ठीक- साहेब, ठीक आहे. मला तुम्ही आत्महत्येस प्रवृत्त करसाल. हा. मला तुला- तुम्ही नाही, नाही, आत्महत्येस प्रवृत्त करून राहिले नाही, अशा आत्महत्या करायची वेळ आली, पैसे मला- तू खाशील. 1 रुपया नाही साहेब. बुकिंग चालू आहे. तिकीट देणार बुकिंग नाही. चालू आहे. माझी तिकीट बुकिंग देणार होऊ नाही. द्या. ही पद्धत आहे का तुझी नाही. बुकिंगची? माझी बुकिंग होऊ द्या. पैसे का बरं घेते तू अगोदर? साहेब, आधी पैसे घेतलेले नाही. बुकिंग चालू आहे. बुकिंग होऊ द्या. मी तुम्हाला रिक्वेस्ट करून राहिलो बसमध्ये चढल्यापासून. सांग. तिकडे. बसमध्ये चढल्यापासून माझी रिक्वेस्ट सुरू आहे की बुकिंग चालू आहे. बुकिंग होऊ द्या. उघड तोंड दाखव. तू किती तू पैसे तू कंडक्टरला पहिले पैसे दिले होते का? त्यानंतर कंडक्टर कुठं गेले? का म्हणे सर मागं गेले. त्यांनी तिकीट द्यायला पाहिजे होतं ना तुला, मग मागे जायला पाहिजे होतं. आता आम्ही आल्यानंतर मग मागून त्यांनी तुला तिकीट दिलं. पुन्हा तुला काय म्हणलं त्यांनी? पुन्हा पैसे दे म्हणे. आमच्या देशात आणि मला हे मागचे म्हणून राहिले की तू म्हणायचं नाही तुझं काही नाही त्याच्यामध्ये. ए दीदी, मी तिकीट देतो म्हटलं ना. माझी बुकिंग चालू होती ना. आबा माझी बुकिंग चालू होती ना. बुकिंग समजते. तुम्ही पैसे घेतले ना? हा, नाही आबा, मी काय म्हटलं की चिल्लर नव्हती. तो चिल्लर नव्हती म्हणून की बघ तिकीट आणि सुट्टे पैसे देतो तुम्हाला. हे शब्द आहेत ना माझे. हा, बरोबर आहे का? हेच म्हटलो ना मी. काय म्हटलो की सुट्टे द्यायला नव्हती पाहिजे का? सुट्टे पैसे आणि तिकीट सोबत देतो तुम्हाला. हेच बोललो ना, वापस येतो म्हणून. सुट्टे लिहून द्यायला नव्हते पाहिजे का? पैसे घेऊन का बरं तू मागे जातो? त्यांना सांगत नाही त्यावेळेस तू सांगायला पाहिजे. सांगितलं ना, विचारा ना लिहून त्या. द्यायला नाही, पाहिजे आजाला पैसे. विचारा ना. ठीक आहे. आजाला विचारा साहेब. बरं, आता या मुलीचा आपण ग्राह्य धरू. ठीक साहेब, आहे? ती मुलगी तुम्हाला नाही, भिवून नाही, राहिली. नाही, नाही तुला साहेब, भेटायची मुलगी. मला नाही. मला कशाला भेटणार साहेब? तिला भेटण्याचं ती मुलगी कारण तुम्हाला तेच भिवून आहे. राहिली. आजा नाही, आता तुला वयस्कर भेटायचं. आजा आहेत, ते खरं बोलून तुला राहिले भेटायचं, ना. कारण की तू नाही, रेग्युलर नाही, कामं करतो. नाही, नाही, तुला अजिबात दुसरं नाही काम साहेब. सांगतो. मुलगी भेईन, बाकीच्या बाया नसते भेट. इकडे दुसरं काय सांगतो? साहेब, तुम्ही चुकीची केस घेऊन मला आत्महत्येस प्रवृत्त करणार आहे. तुम्ही चालू बुकिंग सांगायचं आहे. नाही. नाही, चालू बुकिंग. आपलं काम चांगलं ठेवायचं माणसानं. साहेब, माझी बुकिंग चालू आहे. आवाज कमी. आवाज कमीच आहे सर. आवाज कमीच आहे. मी हळूच बोलून राहिलो. शांततेने बोल. हो. हा, माझं काय म्हणणं आहे, हा, आपलं काम चांगलं ठेवायचं. हा. आत्महत्येची वेळ ना तुझ्यावर येणार आहे ना माझ्यावर हा. येणार. तुझं काम चुकत आहे चालू ना. चांगलंच आहे सर. माझी चुकत बुकिंग आहे ना. एवढी गाडी पॅक आहे की मध्ये भरपूर प्रवासी Booking म्हणजे उतरले. कसं राहते तुझं? तू पैसे पूर्ण जमा करून घेते, नंतर तिकीट देते. याला नाही. booking म्हणते का तू? नाही, अजिबात नाही सर. मग हे विचारा का या बरं पूर्ण असं महिला झालं? मंडळींना, हा, यांना आता सर्वांना. आता तुझी महिला मंडळ काढतो मी. थांब ना. हा, किती पैसे दिले तुम्ही कंडक्टरला सांगा. साहेब, आम्ही थांबा. 30 रुपये देऊन ऐका हा, आता ऐकून घ्या. हा. तुम्ही करायचा म्हणे 2 रुपये आरा म्हणे तुम्हाला एक ताबडतोब तिकीट देतो म्हणे. हा, बरोबर म्हणलो की नाही. त्यानंतर त्यांनी तुम्हाला तिकीट दिली का? ते माग होतं सर. मागं गेले. मी काय म्हटलं, काढून ठेवा तोपर्यंत पाठी मागून येतो. पण त्यांनी तुमच्याकडून पहिले पैसे किती घेतले? 30 रुपये देऊन म्हणे तर तुम्ही काय म्हटले की चिल्लर 2 रुपये काढून ठेवतो तोपर्यंत या. मी काय म्हटलं की 2 रुपये काढून ठेवा, मी आलो की तुम्हाला तिकीट देऊ. तुम्हाला तिकीट देतो. हेच म्हटलो का नाही? पैसे बरोबर आहे ना कशाला घेतले 30 रुपये हातात? सर. त्यांनी जेवढे दिले तेवढे घेतले. दादा, बरोबर आहे का? तुम्ही जेवढे दिले तेवढे घेतले की नाही मी? आणि तिकीट देऊन द्यायचं, लिहून घ्यायचे पैसे. आणि बाकीचे मी काय म्हटलं तुम्हाला की 2 रुपये द्या. तुम्ही काय म्हटले?
मी देतो तुम्हाला टाइम लागू लागला खिशातून काढेल गाडी पॅक असल्यामुळं म्हणून मी काय म्हटलं की तोपर्यंत बाकीच्यांची तिकीट देतो हेच बोललो की हा असा आता चिल्लरचा प्रॉब्लेम आहे. पूर्ण गाड्याचे पैसे जमा करत जातो हा. आणि त्याच्यानंतर मी देतो करत जा तिकीट. नाही ही तसं पद्धत अजिबात झाली नाही तुझी. सर पूर्ण गाड्यांचे नाही, नाही actual पद्धत आहे ज्यांच्या गाड्याची. नाही ज्यांच्याकडे फक्त चिल्लरची अडचण नाही, होती माझं काय म्हणणं त्यांना आहे? सर त्यांच्याजवळ टाइमपास करत बसल्यापेक्षा मी बाकीची बुकिंग करत बसलो. तुझी पद्धत असेल हा तर हे तुझं चुकत आहे. अजिबात नाही सर तुम्ही प्रवाशांना विचारा प्रवासी जर म्हटले तर मग म्हणा ना की त्यांचे पैसे घेतले त्यांच्याकडून ठीक आहे मग सर- तिकीट द्यायला पाहिजे होते सर त्यांनी सांगितलं ना काय जो प्रकार आहे देऊन देणं तुमचं काम आहे सर चिल्लर नाही त्यांनी म्हणजे असं काही शिल्लक नाही दिले आणि 42 रुपये तिकीट 50 नाही दिले सर 50 नाही दिले सर 50 नाही दिले त्यांचे 32 रुपये होत होते 30 रुपये दिले त्यांनी माझी बुकिंग चालू आहे हा मी काय म्हटलं 2 रुपये द्या 40 का नाही घेतले तू तर ते काढू लागले ना सर ते म्हणले चिल्लर आहे माझ्याकडे 2 तोपर्यंत नाही ते काय म्हटले चिल्लर आहे माझ्याकडे देतो तोपर्यंत मी म्हटलं बाकीची तिकीट मी काय देतो म्हणतो, काढू लागल्यावर काढू द्यायचे पैसे विदाऊट पैसे घेता आपण मागे जायचं. नाही ना सर मग एवढी बुकिंग कशी आटपणार आहे एवढ्या कमी अंतरात रोड चांगला आहे गाडी फास्ट चालती बस थांबून सर बस थांबवल्यावर टाइम कव्हर होत नाही थांबले बस म्हणजे तू इथे. असे पैसे घेत जाशील ना उतरत जाशील का तू नाही उतरवला एक नाही सर तसे कसे उतरू देणार मी तिकीट दिल्याशिवाय प्रवासी उतरले न तुझे टप्पा पूर्ण करून. नाही ना सर हा? हा, एक गाव ते शेजारचं पहिलं गेलं या गावाच्या आत मी बुकिंग करणारच होतो मग कुठं गाव आलं प्रवासी उतरले तुझे नाही ना सर तुला आमचं सांगणं हेच आहे का तुझी पद्धत चुकत आहे. सर, माझं- आपल्या रापा नियमामध्ये हे पद्धत नाही पैसे घेऊन मागे निघून जाणे आणि त्याच्यानंतर मग सर बुकिंग चालू आहे प्रवाशाचे पैसे काढायला टाइम लागून राहिला म्हणून मी तोपर्यंत बाकीचे तिकीट देणं सुरू केले द्यायची आपली गाडी 10 मिनिटं थांबून द्यायची ना गाडी थांबा